साडी आपण थोड्याच वेळामध्ये अतिथी मान्यवर जे उपस्थित आहेत त्याचे देखील शुभ सन्मान करणार आहोत. मान्य श्री रमेशजी गुंजळे यांचं देखील इथं आगमन झालं. त्यांच्या समेत वसंतजी मोहिते देखील आहेत. बंधन भाग्याचं आणि काळीज वाघाचं अशी शिवसेना शाखा प्रमुख रमेशजी देवगुंजळे साहेबांचं इथं आगमन झालं. त्यांचं सुद्धा आपण या शृंखलेच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया. रमेशजी गुंजळे यांच्यामध्ये सांगितलं संयम तर नुकताच जून महिन्यामध्ये उरण क्रिकेट संघटक असोसिएशनच्या वतीनं इयत्ता 12वी शिकत असलेल्या गरीब गरजू विद्यार्थ्यांनी खरं तर अर्थसहाय्य योजना जी राबवण्यात आली आणि त्यासाठी रमेशजी गुंजळे यांच्या वतीनं तब्बल उरण क्रिकेट समालोचक असोसिएशनसाठी 10,000चा आर्थिक पाठबळ रमेशजी गुंजळे यांनी दिलं होतं. असं फार मोठं समाजकार्य त्यांनी केलं होतं आणि एका विद्यार्थिनीचा संपूर्ण वर्षाचा खर्च रमेशजी गुंजळे यांच्या वतीने घेण्यात आला. तर त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करतो आणि त्यांचं सहर्ष स्वागत आहे. तसेच ज्यांचं फार मोठं योगदान संपूर्ण रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटसाठी असतं अशा रायगड या ठाण्यामध्ये सुप्रसिद्ध असलेले महेशजी पंडित उर्फ डीजे वाडी यांचं देखील स्वागत करूयात. यांनी आपला स्वतःचा फार अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेसाठी ते उपस्थित राहिले. अनेक मोठमोठ्या संघांसोबत ज्यांचा कॉन्टॅक्ट असतात. मग जे हनुमान कामोटे या संघामध्ये सुद्धा आपण खेळताना अनेक वेळा पाहिलेत. अशी महेशजी पंडित देखील उपस्थित होतात. त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूया. चल दोन्ही संघाचा पुढील पहिले आमच्यासोबत जॉईन व्हा. टीम सोडून पडा आणि रनिंग पडा. या डीजे म्हणी टेक्निकल थोडंसं इश्यू आहे त्यामुळं लाईव्हला देखील आवाज थोडासा खरखर होतो. पण डीजे भाडी आमच्यासोबत जॉईन होतील आणि त्यानंतर हा देखील प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करतील. पण जी त्यांनी कमी नाही केली होती बाबुळी संघाला आम्ही हरवू आणि काल देखील धारावीच्या मैदानामध्ये एक बलाढ्य संघाला दांडेपडा संघाला पराभूत केला आणि त्यामुळे करीम नवीचा फार मोठा सिंहाचा वाटा राहिला. त्यामुळं आपण आता दांडेपडा संघाला देखील कमी मूल्य पण जमणार नाही. फार
याच दरम्यान स्पर्धेसाठी आदरणीय सन्माननीय परशुरामजी पाटील यांच्याकडून 1001 रुपयाचं आर्थिक योगदान सुभाष देखील 1001 रुपये त्यांचा देखील मनापासून आभार. हॅलो 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 चल दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूंचा कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. मान्सून ब्लास्ट दादरपडाची गावची स्पर्धा आपण अनुभवतो. निशान चषक 2025 आणि त्यामध्ये पहिला दिवस पहिली मॅच जे हनुमान रंजनपडा आणि त्यांच्या विरोधात प्रतीक 11 सुरुंगपडा या दोन संघांमध्ये आपल्याला पहिला सामना पाहायला मिळतो. मध्ये बॉल चालला रन्स मिळेल एक सिंगल आणि पाहता पाहता दोन धावा देखील तेवढ्याच जलद गतीने पूर्ण केल्या गेल्या. पहिली मॅच आजच्या दिवसामध्ये टोटल स्पर्धेचा विचार केला तर 24 टीम या स्पर्धेमध्ये खेळतात आणि त्याचबरोबर 24 आयकॉन उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला 24 आयकॉन देखील पाहायला मिळतील. इथे गोलंदाज तयार सनी मात्रे. इथे देखील बॉल चांगला बॅटची एज लागून मागे चालला बॉल. फिल्डर तैनात खराब फिल्डिंग बॉल सोडलाय आणि ते बॉल पलीकडे हा पहिला चौकार प्रफुल्ल पाटीलच्या बॅटमधून. दत्तारामजी गोंदले साहेब यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी तब्बल 501 रुपयाचं आर्थिक योगदान. श्री रवींद्रजी मते यांना मी इन्व्हाइट करतो या सभापण मंचावरती. रवींद्रजी मते यांना मी विनंती करतो की आपण प्लीज मंचावरती आपला विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. इथे फुलटॉस बॉल टाकला आणि प्रफुल्ल पाटीलने चांगलाच तडाखा दिलाय. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स अ मॅक्सिमम पहिला खणखणी षटकार. पाच बॉलचा खेळ संपला आणि 5 बॉलच्या अखेरीस 10 फलकावरती 12 धावा. शेवटचा बॉल बाकी आहे. इथे देखील प्लेअर केला अर्धा बॅटनं डीप विकेट मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक तैनात आणि एकच धाव या बॉलवरती मिळाली जाईल आणि पाहता पाहता पहिल्या ओव्हरचा खेळ झाला समाप्त. पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना जी हनुमान रंजनपडा टीमची धावसंख्या बिनबाद 13 धावा. संदेशजी कोळी साहेब यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी तब्बल 500 रुपयाचं योगदान आलं. संदेशजी कोळी आपले देखील मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. खेळाडूंना प्लीज आपण चेतन जे अंपायर आमच्या आणि या स्पर्धेचे आयोजक त्यांना मी विनंती करतो की घाई करण्यास भाग पडा. खेळाडूंना बॅट्समन या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि फिल्डिंग डिपार्टमेंट रंजनपडा टीम प्लीज आपल्या 12व्या खेळाडूंच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. रंजनपडा टीम पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 फलकावरती धावा लागल्या बिनबाद 13 धावा. पर रंजनपडा टीमला लास्ट ऑफिशियल कॉल आहे जर खेळाडू आता 12ला पोहोचला नाही तर पॅनलाइज केलं जाईल आणि ती देखील 5 धावांची पेनल्टी आयोजकांकडून सूचना आहे. 12वा खेळाडू लवकरात लवकर पाठवा. हे षटक संपल्या अगोदर पोहोचायला हवा 12वा खेळाडू. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण चैतन्य यांना पाहतो. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यात. गोलंदाजी ट्रॅकवरती आशिष मते. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मागे चालला बॉल. मग अशी मागे थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. पुन्हा एकदा थोडीशी खराब फिल्डिंग. 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही. तिसऱ्या धावेसाठी देखील निघालेत आणि पाहता पाहता
बॉलचा खेळ संपला. 4 षटकांची मॅच. धाव फलकावरती 16 लागले. पहिले 17 सुरू. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय. फार चांगली प्रतियोगिता आपण पाहता. मान्सून ब्लास्ट पावसामध्ये खेळले जाणारे रब्बर बॉल क्रिकेटची स्पर्धा. इथे बॉल चांगला टप्पा पडल्यानंतर बाहेर वळवला. हीच खासियत आहे आशिष मध्ये. गत वर्षीचा हंगाम या खेळाडूसाठी फार चांगला राहिला. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, बाईक जिंकली, फ्रीज जिंकला. बऱ्याचशी पारितोषिक खेळाडूच्या नावावरती देखील पाहायला मिळाली. इथे खोदून काढला. फटका चांगला, लॉंग अँड स्ट्रॉंग बॉल चालला. आणखीन एक षटकार. इथे टप्पा बॉल होता. पडल्यानंतर बाउन्स झाला आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. आणखीन एक डॉट बॉल. 1.4 बॉलचा खेळ समाप्त झाल्यानंतर धाव फलकावरती 22 धावा. प्रोजेक्टेड स्कोर तुम्ही पाहिला. जर अशाच पद्धतीने वाटचाल केली तर कमीत कमी 50-52 धावापर्यंत पोहोचू शकतो. आणि 4 ओव्हरमध्ये तेवढ्या धावा तर काढाव्याच लागतील रणजनपडा टीमला. इथे देखील वेगवान बॉल. पंच आपल्याकडे वळलेत आणि पंचांचा इशारा आलाय. फलकावरती ऍड केली जाईल. धाव फलकावरती धावा लागले गेले 23 रन्स, 23 धावा. खेळपट्टी थोडीशी सुकी आहे. क्रीडांगण फार चांगले आहे. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कदाचित फटका फसला पण तो खेळाडू नव्हता त्यामुळे सुदैवाने बचावलं. आणि बॉल चौकार टीम जीवनमन रणजनपडा टीम साठी. सुंदर क्रीडांगण आहे. काही दिवसा अगोदर आपण याच क्रीडांगणामध्ये डे नाईट क्रिकेटची स्पर्धा पाहिली. तब्बल 1 लाख रुपये कॅश प्राइज आणि सर्वाधिक मोठं आयोजन या विभागामध्ये पाहायला मिळालं होतं. पहिल्यांदाच नाईट क्रिकेटचं आयोजन आपण दादरपडा नगरीमध्ये पाहिलं. आणि या वर्षी आपण पावसाळी रब्बर बॉलची स्पर्धा पाहता. त्याच्या अगोदर 2 वर्ष अगोदर मी आय थिंक वेगळं क्रीडांगण होतं दादरपडाचं. तिथे पावसाळी रब्बर बॉलची स्पर्धा पाहिली. प्रचंड पाऊस, मुसळधार पाऊस पडला होता आणि तिथे ती स्पर्धा पाहायला मिळाली होती. आणि इथे देखील पाहता चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मान्सून ब्लास्ट रन्स काढले 2 धावा. कदाचित कॅच सोडला खेळाडूंनी आणि पाहता पाहता 2 षटकांचा खेळ संपलाय. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरचा धावा बिनबाद 29 धावा. पाहू शकता बॉलिंग ट्रॅक वरती आला सचिन तांडेल. अगदी एक दर्जेदार खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे विपुलची. आणि तुम्ही पाहू शकता सचिन तांडेल मास्टर माइंड म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं. येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला तो रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील खेळताना पाहायला मिळेल. विश्वजित ठाकूर मोठ्याच्या टीम मध्ये. राऊंड द विकेटने सचिन तांडेल तयार. 29 धावा. 12 बॉलचा उर्वरित खेळ बाकी आहे. डीप मिड विकेट मध्ये चालला बॉल. फटका चांगला पण तो फिल्डर देखील तेवढ्याच वेगाने पोहोचलेत. एक झाले, दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि सहजरित्या 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. आदरणीय सन्माननीय चंद्रकांतजी पाटील साहेब वेशवी यांचं देखील आगमन झालं. चंद्रकांतजी पाटील साहेब आपला मी मनपूर्वक स्वागत करत आहोत. अमोलजी वाळमी यांचं देखील आगमन. इथे लॅपटेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिस्टामिंग आणि तो फिल्डर पासून दूर आहे. त्यामुळे 2 धावा पुन्हा एकदा कदाचित काढू शकतात आणि चान्स देखील आहे 2 धावा काढण्याचा. सहजरित्या 2 रन्स देखील कंप्लीट केले गेले. 33 रन्स, 33 धावा. अगदी क्रीडांगणाबद्दल आपण चर्चा केली. सभोवताली अगदी गाव आहे वेशवे आणि दादरपाडा आणि त्याच गावाच्या मधोमध बसलेले क्रीडांगण. समोरच तुम्ही विद्येचं मंदिर पाहता, शाला आणि त्याच्या सभोवताली हा क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटत असताना संपूर्ण क्रीडा रसिक प्रेक्षक
सर्वांचा मी स्वागत करू. सचिन तांडेल बॉलिंग करतोय. 2 बॉल मध्ये 4 धावा त्याने दिल्या. स्कोर पोहोचला तर 33 वरती. 4 बॉल हाताळायचे. लेग कट करण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने खेचून मारलाय. फटका चांगला आणि एकोणचाळीस धावा फलकावरती लागले गेलेत. इथे देखील फटका पाहायला मिळतो. सिंगल रन्स. प्रफुलच्या बॅटिंगचा आपण अहवाल पाहतो. ज्याने आतापर्यंत खेळलेत 11 बॉल 27 वरती तो बॅटिंग करतो आणि रोमेश रश्मित या खेळाडूला आपण पाहतो ज्याने आतापर्यंत 12 धावा काढल्यात. त्या फलकावरती 40 धावा. 2.4 बॉलचा खेळ संपला. रिव्ह्यू सिस्टीम नाहीये. खेळाडूंना रिव्ह्यू दिला जाणार नाही याची देखील दखल घ्या खेळाडू. डाऊन द विकेटने सचिनचा पुढचा बॉल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंच वैटात वाईट बॉल. एका धावेने संघ पोहोचेल 41 41 धावसंख्येवरती. रुपेश पोपेरकर यांचं आगमन या ठिकाणी झालं. रुपेश पोपेरकर आपल्या मनापासून आम्ही स्वागत करतो. खोदून काढलाय. बॅट अँड पॅडच्या मधोमध टाकलेला बॉल बाउंड्री पार. आणखी एक षटकार. चिन्मय कलेक्शनचे ओनर रुपेशजी पोपेरकर यांचं आगमन झालं. चिन्मय कलेक्शनचे सर्व रुपेश दादा आपण मनापासून आम्ही स्वागत करतो. स्कोर पोहोचलाय ते 47. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सरळ आला बॉल. बिशप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर उभा. रन्स कंप्लीट होईल 1 आणि 18 बॉलच्या अखेरीस जीवनमन रंजनपाडा टीमची धावसंख्या 48 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 48 रन्स बनल्यात. क्रीडांगण समोर आणि आज अगदी समोर बसून कॉमेंट्री करण्याची संधी पाहायला मिळते. जसं आपण इंटरनॅशनल क्रिकेट लॉर्ड्स क्रीडांगण पाहिलं त्या क्रीडांगणामध्ये समोर बसून कॉमेंट्रीचा स्टँड आपल्याला पाहायला मिळत असतो आणि आज आपण दादरपाड्याचे मान्सून ब्लास्ट ही स्पर्धा पाहतो. आमचा अतिथी कक्ष थोडासा खाली आणि कॉमेंट्री बॉक्स त्याच्यावरती. निशांत 11 दादरपाडा. नेहमीच संघाचा देखील एक वेगळाच डंख राहिला. कालच्या दिवसामध्ये धारावीच्या क्रीडांगणामध्ये बलाढ्य बामणडोंगरी टीमला पराभूत केला आणि आज त्यांच्या नावाची डंका वाजवणारी स्पर्धा आपण आज पाहतोय दादरपाडा नगरीमध्ये. शेवटच्या ओव्हरकडे आपण फोकस करूया. 3 ओव्हरमध्ये 48 बनल्यात. शेवटचे षटक. विकेट्स पडले नाहीत तर फिल्डिंग डिपार्टमेंटला त्रास होतो कारण रन्स प्रचंड बनल्यात. खेळाडू सेट आहेत आणि आता शेवटच्या 2 ओव्हर आहे आणि त्या चांगल्याच धावा काढण्याची संधी आता जय हनुमान रंजनपाडा टीम समोर कारण विकेट्स दिली नाहीये सुरंगपाडा टीमला. अतिश मते आला शेवटचे षटक आहे. आशिष मते अतिश मते हे दोन्ही यंगस्टर सध्याच्या घडीला चांगला प्रमोट करतात टीम सुरंगपाडा टीमला आणि त्यांच्या टीम मध्ये एक असा खेळाडू ज्याच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे ते नाव आहे सचिन तांडेल. त्यामुळे जरी धावसंख्या ते 55-58 बनल्या तर देखील चेसिंग मध्ये दमखम जरूर पाहायला मिळेल सुरंगपाडा टीम आणि त्यांच्याकडे देखील बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. तिथे दोन्ही खेळाडूंचं आपण कौतुक करूया. एक जण खेळतो 19 रश्मित तर प्रफुल पाटील 11 बॉल मध्ये 27 काढल्या. शेवटचे षटक. कमी गतीने टाकलेला बॉल. चांगलं जज केलं विकेट किपरनं. चांगली फिल्डिंग मागे पाहायला मिळाली. पण ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल टप्पा पडल्यानंतर तेवढ्याच वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेले. 48 धावा. इथे देखील हा फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक पुढच्या मॅच साठी आपण आमंत्रित करूया चिरले चॅलेंजर्स टीम आणि त्यांच्या विरुद्ध श्री 11 कंठवली टीमला. आमचा अतिथी कक्ष तिथे टॉस केला जाईल. आणखीन एक टप्पा टाकलाय आणि टप्पा बॉल वरती चांगलाच तडाखा दिला. चांगलाच पुढे चाललाय. स्कोर पोहोचला तब्बल 60 या धावसंख्येवरती. 80चा टप्पा ओलांडत असताना आता 60 घातली अगदी तडाखेबाज फटकेबाजीनं. त्यामध्ये कौतुक करूया आपण रश्मीचं. शरीर यष्टीने अगदी मजबूत आहे आणि मजबूत लॉंग अँड स्ट्रॉंग फटके
स्कोर टाकलाय आणि हा बॉल पाठवलाय सीमारेषा पार आणि या स्पर्धेतला विक्रम करत असताना 3 बॉल 3 षटकार आणि स्कोर पोहोचला डबल 6 66 धावा. स्कोर पोहोचला 66 वरती. टीम मध्ये सूर्यकांत मुकुल सारखे एक अनुभवी खेळाडू आहे आणि चांगली विस्फोटक बॅटिंग अनेक वर्ष त्याची राहिले, पण तो आज यंगस्टरला प्रमोट केलंय आणि या गोष्टी करायला हव्यात खेळाडूंनी. बरीच वर्ष जेव्हा जुने जाणते खेळाडू आहेत, नवीन खेळाडूंना जेव्हा तुम्ही चान्स द्याल तेव्हा त्यांना अनुभव येईल आणि आताच दृष्टिकोनातून सध्याच्या घडीला जे हनुमंत रांजणपाडा हे प्रयत्न करतात आणि इथे चांगलीच बॅटिंग रश्मीतनं दाखवलंय. शेवटचा बॉल पाठवलाय डीप मिड विकेट सीमारेषा पार. शेवटच्या स्कोर पोहोचला तब्बल 72 धावा आणि या मॅचला जिंकण्यासाठी आता प्रति किलोमीटर सोनपडा टीमला करावे लागतील येणारे 24 बॉल 73 धावेची आवश्यकता. खेळाडूंना टाइम देऊच नका. 11 मॅच आपल्याला पूर्ण करायचे आहेत. चेतन या गोष्टीकडे आपण लक्ष ठेवा. 11 मॅच आपल्याला पूर्ण करायचे आहेत. खेळाडू टीम मीटिंग नको, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. येणारे 24 बॉल 73 धावा. आदरणीय सन्माननीय रुपेशजी पोपेरकर साहेबांचा आपण सन्मान घेऊया. चिन्मय कलेक्शनचे सर्व रुपेशजी पोपेरकर साहेब यांचं आगमन झाले आणि त्यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी घेत आहोत. 4 षटकांची मॅच आणि टार्गेट तब्बल 73 धावा. बॉलिंग ट्रॅकवर त्याला पहिले षटक घेऊन शेखर पाटील. रंजनपडे टीम मध्ये या गोष्टी फार महत्वाच्या पाहायला मिळतात. विपुलजी अनुभवी खेळाडू देखील अद्याप खेळतात. अनेक वर्ष ज्या खेळाडूंनी रंजनपडे टेनिस क्रिकेटमध्ये आपली चांगली छाप सोडली ते खेळाडू सूर्यकांत आहेत, शेखर आहेत, ज्यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव. जेव्हा विद्युत खंडित होत असते तेव्हा ज्यांनी आम्हाला नेहमीच साथ दिली असे अमोलजी साहेब यांचं आगमन झालं आणि त्यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी घेत आहोत. स्पेशल इलेक्ट्रिशियन आहेत आणि त्यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत.
73 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती स्वागत केलंय शेखर पाटीलचा बॉल लगावला आशिष मोतेने सीमा पार आणि पहिलाच खणखणी षटकार. रितेशजी पाटील साहेब विश्व यांच्याकडून आम्हाला जेवढे लागतील तेवढे चेंडू या ठिकाणी देण्यात आले. ओ काय फटका, मागे दाडला बॉल, फाईन लेग बाउंड्री पार. अंचांचा इशारा, आणखीन एक षटकार. काय दर्जेदार फटका. परीक्षण रिप्ले मध्ये लेग स्टंपच्या लाईन वरती बॉलिंग करण्याचा प्रयत्न सफल झाला. स्टंपच्या लाईन वरती आला होता आणि त्याच्यानंतर पिकअप शॉट. 2 बॉल 2 षटकार. जरूर टार्गेट 73चा, पण तो आता ठणकावून सांगतात की धावसंख्या आम्ही जरूर पूर्ण करू. 2 बॉल मध्ये 2 षटकार आणि चांगल्याच अडचणी वाढवल्यात. म्हणजे जय गांजरपडा टीम समोर मागील सत्रामध्ये एकही खेळाडू बाद झाला नव्हता आणि इथे देखील सुरुवात तशीच केली. 2 बॉल 12 धावा. दोन बॉल मध्ये 2 षटकार. चला तिसरा देखील मारलाय, पण तो आता इलेव्हेशन कमी पडलाय आणि पहिला खेळाडू आशिष मोती होईल जेलबाग. आमचे द्रोणगिरी भूषण जीवनजी डाके साहेब हे देखील मॅचला एन्जॉय करतात. त्यांचं मनापासून स्वागत. अगदी शेतीची कामं सुरू आहेत आणि जरूर काही क्षणामध्ये आपल्यापर्यंत ते जरूर पोहोचतील. तीन बॉलचा खेळ संपला. धावफलकावरती 12 धावा, एक खेळाडू बाद. नवीन खेळाडूला अतिश मते आणि सनी मात्रे. इथे रन्स मिळेल एक सिंगल. एका धावेने संघ पुढे जाईल. धावफलकावरती 1 बाद 13. टॉस करण्यासाठी मी विनंती करतो श्री 11 कंठवली आणि चोरली चॅलेंजर्स. कॅप्टन आलेत का? दोन्ही संघ लक्ष ठेवा गोष्टीकडे, कारण 11 मॅच मला पूर्ण करायचे आहेत. किती चांगला फटका, दर्जेदार स्ट्रोक, बॅट मधून मधुर आवाज आला आणि बॉल चालला सीमा पार. षटकार. 19 धावा. 5 बॉलचा खेळ संपला आणि 19 वरती पोहोचला आणि अद्याप शेवटचा बॉल बाकी आहे. शेखर पाटील चांगलाच महागडा ठरला आणि अपेक्षा नव्हतं शेखर पाटील कडून. आणि जो शेखर पाटील नेहमीच चांगली गोलंदाजी ओळखला जातो. इथे टप्पा चांगला. बॉल येईल डॉट आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या. एक खेळाडू बाद, 19 धावा. मयूर स्मृती सोडून पडा हे नाव आज पाहायला मिळतं पुन्हा एकदा. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये 19 धावा. येणारे 18 बॉल 54 धावा. आमचे मित्र मनीषजी पाटील कलंबश्री यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. जरूर नेहमीच तो आवाज या विभागामध्ये सध्याच्या घडीला जरूर ऐकायला मिळतो आणि जरूर त्यांची देखील उपस्थिती आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. इथे देखील फटका चांगला. बॉलला पाठवलाय सीमा पार. षटकार. संकेत आला बॉलिंग ट्रॅक वरती. बॉलर्स नेम सांगा.
प्रितेश त्यांचा कॉमेंट्री बॉक्स दूर आहे त्यामुळे खेळाडू प्रितेश येतात नवीन गोलंदाज पहिल्या बॉलवरती त्याच्या षटकार आला आणि दुसऱ्या बॉलवरती त्याने विकेट्स घेण्यामध्ये यश मिळवलं. अतिश मते या खेळाडूला बाद करण्यात आला. खेळाडू 2 बाद 25 धावा. पावसाळी रब्बर बॉलची स्पर्धा म्हटली की बरेचसे प्रेक्षक खेळाडू म्हणत असतात की पाऊस पडायला हवा आणि तो पाऊस आल्यानंतर एक वेगळाच क्रिकेटचा आनंद या क्रीडांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हे सुंदरसं क्रीडांगण आज पाहू शकता तुम्ही. प्रचंड मेहनत यामध्ये संपूर्ण आम्ही निशांत 11 दादरपडा टीम सतीश शेटकेने यांचा आम्ही विशेष कौतुक करू ज्यांनी या क्रीडांगणासाठी प्रचंड मेहनत घेतली आणि काय क्रीडांगण बनवलं. या विभागामध्ये सर्वाधिक सुंदर क्रीडांगण आपण म्हणूया ज्या क्रीडांगणामध्ये सध्या ही स्पर्धा सुरू आहे. चंद्रकांतजी पाटील साहेब आणि रितेश पाटील वेशमी यांचा आपण सन्मान घेणार आहोत. मी त्यांना विनंती करतो व्यासपीठावरती येण्यासाठी त्यांना विनंती करतो. आणखीन एक डॉट बॉल चांगली गोलंदाजी प्रितेशच्या माध्यमातून स्विचित करण्याचा प्रयत्न केला सचिन तांडेलनं पण तो कॅल्क्युलेशन नव्हतं या बॉलवरती. मिस टायमिंग बॅकच्या रडार मध्ये आलं नाहीये परफेक्ट आणि रन्स मिळतील इथे देखील 2 धावा. तिसऱ्या धावासाठी सचिन प्रयत्न करतात परंतु 2 या धाव संख्येवरती थांबावं लागेल. धाव संख्येवरती 27 धावा लागल्या. मॅच जिंकण्यासाठी अद्याप 46 धावेची आवश्यकता आहे. 14 बॉल 46 धावा. कंट्रोल टीम श्री 11 कंट्रोल टीमचे कॅप्टन वैभव पाटील प्लीज आपण कोऑपरेट करा कारण 11 मॅच मला पूर्ण करायची पहिली मॅच आहे आणि याच्यातली चॅलेंजेस टीम यस कॅप्टन आले तर टॉस करून घ्या. इथे सचिन तांडेल वरतीच फटके खेळतो आणि हा फटका हवेच्या अगदी फटका पाठवला सीमा पार षटकार. बॅकच्या रडारमध्ये हा फटका अगदी लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. 13 चेंडू आणि 40 आवश्यकता असताना इथे देखील हा फटका चांगला परंतु या बॉलवरती रन्स मिळतात तब्बल 2 धावा आणि पाहता पाहता हे षटक देखील समाप्त झालं. 2 षटकांच्या अखेरीस 2 बाद 35 आणि हा सामना जिंकण्यासाठी अद्याप 2 षटकांमध्ये म्हणजेच 12 बॉलमध्ये 38 धावेची आवश्यकता. 12 बॉल 38 धावा. बारा बॉल 38 धावेची आवश्यकता. गोलंदाज रश्मित ज्या रश्मितनं चांगली बॅटिंग केली. हो पहिला बॉल पुढे फुलर लेनचा बॉल होता परफेक्ट यॉर्कर पडला आणि इथे डॉट बॉल. रश्मितनं आज बॅटिंग मध्ये इम्प्रेस केला ज्याने धावा देखील जमा केल्या टीम साठी. त्याच रश्मितला आपण इन ऍक्शन मध्ये पाहतो बॉलिंग करण्यासाठी तो उतरला. आता समीकरण 11 बॉल 38 धावा. सुरून पडा टीम साठी मॅच कठीण बनत चालली आहे कारण जर हा सामना जिंकायचा असेल तर षटकार मारावे लागतील. अशा फटक्यांची गरज आहे आणि बॅटचा हा फटका मधोमध लागलाय कनेक्शन आणि सीमा पार षटकार. अकरा बॉल हा षटकार आला. समीकरण 10 बॉल 32 धावेची आवश्यकता. अद्याप सामना आला अद्याप जिंकण्याचे चान्सेस जरूर वाटतील मयूर स्मृती सुरुंबरा टीम जवळ पण हे 4 बॉल फार महत्वाचे राहतील. 32 आवश्यकता. कमीत कमी येणाऱ्या 4 बॉल मध्ये आणखी 12 ते 15 धावा जमा करू शकला तर चान्सेस जरूर 50-50 राहू शकतात. 10 बॉल 32 आवश्यकता. सोडला बॉल्स आणि त्या पंचांचा इशारा वाईट बॉल चांगला डिसिजन पंचांचा इथे. एक्स्ट्रा रन 10 चेंडू आणि 31 धावा.
शेवटच्या 10 चेंडू आणि 31 धावेची आवश्यकता. ओव्हर द विकेट्स ने रश्मित तय्या फुलटॉस टाकला लंगत मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर एका टप्प्यावर चौकार मच निडेड फॉर रन. ही चुकी केली रश्मितनं. मागील 3 बॉल मध्ये 11 मोजल्या. जसा फुलटॉस टाकला तेवढ्याच वेगानं हा छपराक स्ट्रोक सीमा पार चौकार. 9 चेंडू आणि 27 आवश्यकता. चेंडू आणि 27 धावेची आवश्यकता. इथे मागून जोरदार अपील केले आणि तो बॅट्समन स्थिर आहेत जागेवरती आणि पंचांचा इशारा नॉट आउट. समीकरण शेवटचे 8 चेंडू आणि 27 धावा. शेवटच्या 8 चेंडू आणि 27 धावा. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि बॉल जाईल पुन्हा एकदा फटका. शेवटच्या 7 चेंडू आणि 21 धावेची आवश्यकता. शेवटचे 7 चेंडू आणि 21 धावा समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळतो. चांगली बॅटिंग केली सनीनं. इथे देखील प्रहार केलाय आणि हा सामना आता पुन्हा एकदा षटकार आणि या ओव्हरमध्ये रश्मितनं तब्बल 23 धावांचं षटक हाताळलंय. त्यामुळे ही मॅच आता पाहू शकतो फार जवळ आले. हा सामना जिंकण्यासाठी शेवटचे 6 बॉल आणि 15 धावेची आवश्यकता. सध्या ऍक्शन रिप्ले मध्ये हा फटका पहा आणि त्यापेक्षा आपण बॉल कडे नजर ठेवूया. चर्चा केली विपुल जेवणी की पहा निरभ्र शुभ्र आकाश आहे आणि बॉलची पडताळणी चेंडू देखील सपोर्ट आहे परंतु किती क्वालिटी आहे कॅमेराची आणि कॅमेरामॅनचं आम्ही कौतुक करू. ओंकार आमच्या सोबत जोडले गेलेत. संदेशजी शेळके आणि पिंटा जोशी सर्वांचं आम्ही कौतुक करतो. चांगली क्वालिटी क्लॅरिटी आणि म्हणूनच मी म्हणतो की येत्या काही काळामध्ये ही वाहिनी अगदी ब्रँड बनायला टाइम लागणार नाही. आणि एकविरा इव्हेंट्स जेव्हा ती स्पर्धा तुम्ही लाईव्ह पाहता किती चांगली कॅमेरामॅनने कार्य साधलं. बॉलवरती अचूक क्षेत्ररक्षक जरूर तैनात आणि तो पुन्हा एकदा 2 धावेचा प्रयत्न केला. आता 2 रन्स देखील कंप्लीट केल्या गेल्या. चांगलं रनिंग बिटवीन विकेट्स. पुन्हा एकदा 2 धावा. समीकरणात 4 चेंडू आणि 9 धावेची आवश्यकता. कमालीची पहिली मॅच. जसा सामना पहिला हवा होता तसाच पहिला सामना देखील पाहायला मिळतो. शेवटचे 4 चेंडू आणि अद्याप 9 धावेची आवश्यकता. राऊंड विकेट मिळाले. यॉर्कर बॉल त्याच्यावरती प्रहार केलाय. हेलिकॉप्टर लुक सचिन तांडेल की काय या खेळाडूला अगदी रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी विश्वजित ठाकूरने दिली आणि काय कमालीचा फटका. ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. स्लॉट मध्ये बॉल आणि त्याच्यावरती प्रहार करत असताना अगदी षटकार. आता समीकरण शेवटचे 3 बॉल आणि अवघ्या 3 धावेची आवश्यकता. रंजन बड्या टीमला जर वाटलं देखील नव्हतं की 73 धावसंख्येचा पाठलाग एवढा सहज होईल पण ते केलं. सचिन तांडेल आणि त्याच्या सोबतीला आलेला सनी म्हात्रे 8 चेंडू 18
शेवटचे 2 बॉल एकदा आणि इथे